घटात धान्य पेरताना कधीही मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करून घ्यायचं आणि ते पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर किंवा दुरडीत ठेवायचं, असं करू नका, ही चूक करू नका. घट पेरताना सुरुवातीला 2 इंच पहिला मातीचा थर टाकायचा, त्याच्यावर मग आपलं धान्य पसरायचं आणि त्याच्यावर 1 इंचाचा थोडासा पातळसर मातीचा थर टाकायचा. या पद्धतीने धान्य पेरायचं. धान्य पेरण्यापूर्वी मध्यभागी जो घट आहे, जो कलश मातीचा तांब्या किंवा तांब्याचा कलश आहे, तो अगोदर ठेवायचा आणि त्याच्या बाजूने मग हे सगळं धान्य पेरायचं आहे. अगोदर धान्य पेरायचं आणि मग कलश ठेवायचा नाही. यामुळे त्या कलशाखाली धान्य दबल्या जातं आणि आपला घट दाटसर उगवत नाही. त्या रूम मध्ये सूर्यप्रकाश उजेड यायला पाहिजे. पाणी कधीही भरभरून टाकायचं नाही. पाणी फक्त एखाद्या फुलाने किंवा हाताने त्या घटाला शिंपडायचं आहे. आणि माती कधी चिकनी घ्यायची नाही, भुरभुरीत घ्यायची. चिकनी माती पाणी साठवून ठेवते, पाण्याचा झिरपा होत नाही.